राज्य में फर्जी डॉक्टरों की बढ़ती संख्या के खिलाफ सरकार ने कदम उठाने शुरू किए हैं। फर्जी डॉक्टरों के खिलाफ मौजूदा कानून को संशोधित कर अब नया कानून लाने की मांग उठने लगी है। विधायक सचिन तांबे ने आज विधानसभा में यह मुद्दा उठाया। मीडिया में बात करते हुए उन्होंने कहा कि आदिवासी और पिछड़े इलाकों में फर्जी डॉक्टर लोगों की जान से खिलवाड़ कर रहे हैं। उन्होंने ठोस और सख्त कानून लाने की मांग की। राज्यामध्ये सध्या बोगस डॉक्टरांचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणावर वाढलेलं आहे। विशेष करून आदिवासी भाग असेल, मागासलेला भाग असेल किंवा शहरांमधील जे जिथे सामान्य माणूस राहतो, गरीब माणूस राहतो, असा झोपडपट्टीचा भाग असेल, तिथे अनेक डॉक्टर येतात, काहीतरी ट्रीटमेंट चालू करतात आणि नंतर लक्षात येतं की त्याची डिग्री खोटी आहे किंवा तो बोगस आहे। याच्या विरुद्ध जो कायदा आज राज्यामध्ये आहे तो कायदा पुरेसा नाही। डिसेंबर 2022च्या अधिवेशनामध्ये तत्कालीन वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन साहेबांनी सभागृहात शब्द दिला होता की तो कायदा अपुरा असल्यामुळे आम्ही एक चांगला कडक कायदा आणणार आहे, मात्र अद्यापपर्यंत तो कायदा आला नाही। त्या संदर्भात मी काल सभागृहामध्ये आवाज उठवला आणि वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ यांनी मला आश्वासित केलेलं आहे, सभागृहाला आश्वासित केलेलं आहे की लवकरच हा कायदा करण्यात येईल। त्यासाठी समिती देखील स्थापन करण्यात येईल आणि पोलिसांची देखील मदत त्यासाठी घेण्यात येईल। आम्ही सातत्याने सांगतो आहे की ही समिती तातडीने स्थापन झाली पाहिजे, कारण बोगस डॉक्टरांचं जे प्रमाण आहे त्यासाठी नो युअर डॉक्टर नावाचा ॲप राज्य शासनाने तयार केलेला आहे। परंतु हे ॲपमध्ये जा, त्या डॉक्टरचं चेक करा, हे सामान्य माणूस किंवा जो अडाणी माणूस आहे, ज्याला कॉम्प्युटर किंवा मोबाईलचा फार अभ्यास नाही आहे, ज्याला लिहिता वाचता येत नाही आहे, अशा लोकांसाठी हे शक्य नाही आहे आणि मुळात त्यांचीच फसवणूक होती आहे। त्याच्यामुळे